इकडे बीड जिल्ह्यामध्ये सध्या भीषण दुष्काळ पडलेला आहे। बीडमधल्या 122 प्रकल्पांपैकी केवळ 20 प्रकल्पातच पाणीसाठा शिल्लक आहे। बिंदुसरा प्रकल्पामध्ये केवळ 5%च पाणीसाठा शिल्लक आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड जिल्हा राज्यात चर्चेला आला होता। मात्र आता हाच जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात चर्चेला येतोय। मी सध्या बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरती आहे आणि पहिल्यांदाच जर प्रकल्प पाहिला तर अशा पद्धतीने उघड्यावरती आलेला आहे। ही जी भिंत आहे एरवी कधीही दिसायची नाही। भिंतीच्या काठोकाठ हे पाणी राहायचं, मात्र पहिल्यांदाच भिंतीचा जो गाभा आहे तो आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या जर बाजूला पाहिलं तर आपल्याला कॅमेरामध्ये पाणी जरी दिसत असलं तर तो पाणी मृत साठ्यामध्ये आहे। केवळ 3.5 ते 4% हे पाणी आहे आणि मृत अवस्थेत आहे। कितीतरी हजार धनलक्ष असलेलं प्रकल्पाची क्षमता असलेला आज मात्र भर उन्हाळ्यामध्ये हे अशा पद्धतीने उघड्यावरती आलेलं आहे। जिल्हा प्रशासन असेल आणि जिल्ह्यातले जे नेते असतील कुठेतरी आचारसंहितेला बाजूला सारून बीड जिल्ह्याची जी तहान आहे ते भागवण्याचा प्रयत्न करतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बिंदुसरा, बीड।